बंगलोरमध्ये येऊन एवढी धावपळ होईल असं मला वाटलं नव्हतं. पहिल्या फ्लाईटनं आम्ही बंगलोरला आलो आणि तिथून आमची दुसरी फ्लाईट होती. 5 मिनिटात आमचं विमान उडणार होतं आणि आम्ही चेकिंगच्या लाईन मध्ये लागेल. पण जशी चेकिंग झाली म्हटलं पया आता लवकर, नाही तर अडीच मुक्कामी राहणार आपल्याला. जिकडे रस्ता दिशीन तिकडे पहिलो आणि फायनली आम्ही येऊन पोहोचलो आमच्या विमानात. जीवात जीवाला वा, नाही तर मला वाटलं की गेला आपलं विमान पाहून. बंगलोर वरून आम्ही कुठे चाललो तेही समजेन तुम्हाला. फक्त व्हिडिओ शेवट लोक पहा आणि फॉलो नशीन करेल तर तेही करून टाका, कारण की आपल्या या सिरीजचे पार्ट या विमानापेक्षाही जोरात येणार आहे. लहानपणी मला वाटे की विमानातून खाली जमीन दिसत असेल, पण कशाचं काही रे बा, खाली ढग दिसतात, बेकार काम आहे. हा प्रवास फक्त 1 घंट्याचा होता. 1 घंट्यात आम्ही येऊन पोहोचलो तिरुवनंतपुरम मध्ये, जे की आपल्या भारताचं शेवटचं टोक आहे. समोरून चढलो आणि मागून उतरलो म्हणजे पुरं विमानच पाहून घेतलं. पण का रे बा, येणं तर आपल्याला अडीच उतरून दिलं. आता बाहेर जायचा रस्ता कुठे आहे? तेवढ्यात एक बस आली इंडिगोची, त्यात बसून आम्ही बाहेर आलो. पण बाहेर येताबरोबर आम्हाला 4 जणांना घ्यायसाठी एवढी मोठी गाडी आली. जिकडे पायसान तिकडे फक्त समुद्र नारळाचे झाड. ते पायत पायत आम्ही आमच्या हॉटेलवर आलो. आजपासून मला याच ठिकाणी राहायचं होतं याच्या सोबत. चला म्हटलं काही वांधा नाही, सगळे आपलेच माणसं आहे. पहिले चहा पाणी झालं, मग आम्हाला आमच्या रूमच्या चाब्या दिल्या. काय ते हॉटेल आणि काय ते रूम बघावं आणि बघतच राहावं अशी आमची सोय. रूमवर आलो, बॅगा फेकल्या, तयारी केली, काऊन की मला लागेल होती भूक. मग केरळचा चिवडा दिसला रूम मध्ये, खाऊन टाकला. मग लगेच बाहेर निघलो, काऊन की आम्हाला जेवण करायला जायचं आहे. पण जेवण बी असं तसं नाही, जे केरळ मधले लोक खातात तेच खायचं आहे. पण नॉनव्हेज तर आपल्याला चालतच नाही, प्युअर व्हेजिटेरियन माणसं आहे आपण. आणि त्यात भूक एवढी लागेल होती की मी जरासं बी उष्ट नाही पडलं. जेवण झाल्यावर आम्ही पद्मनाभ स्वामी मंदिरात गेलो आणि त्या मंदिरात जायसाठी धोती विकत घेतली. वा शर्ट पॅन्ट अलाउड नाही तटी, मोबाईल बी नाही. मग मोबाईल नव्हता तर मंदिराचे व्हिडिओज कसे काय येतील? डायरेक्ट वापस आल्यावरच मोबाईल भेटला बा मला. पण ते सगळं जाऊ द्या, एवढ्या दूर मी कशासाठी आलो, नेमका विषय काय चालू आहे ते पाहू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. पण पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करून टाका.